झालं की उद्या सुट्टी नाहीये, उद्या सर्वांना कामावरती पण जायचं आहे, त्यामुळे आज लवकर सर्व आपलं शेड्यूल झालं पाहिजे. क्वार्टर फायनलचं शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. बघूयात आज दोन्ही टीमचा एक एक प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आकाश गुरव आणि त्या सोबतीला ऋतिक. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर नितीन मोरे. पहिला सामना आजच्या दिवसातील लेट्स प्ले. आणि एकदा जोरात बोला गणपती बाप्पा माहीमच्या महाराजाचा. वंदे भारत माता की. नॉन स्ट्रायकेटला ऋतिक, स्ट्रायकेटला आकाश गुरव, बॉलिंगसाठी नितीन मोरे. आणि भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं असतं. पहिल्याच बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे फिल्डर होते, चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलं. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. नवप्रकाश तरुण मित्रमंडळ, माहीमचा महाराजा. आणि आज या क्रीडा स्पर्धेचं 15वं पर्व आहे. दरवर्षी या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन असतं. याही वर्षी फायनल डे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला, थांबवलं तिकडे नितीनने. बघा, नितीनने 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यात पहिल्याच दिवसामध्ये. त्यामुळे नितीनचा कॉन्फिडन्स आहे. एक फ्री माइंड बॉलिंग करतायत. कॅप्टनच्या बॉलने क्रीडा स्पर्धा खेळवली जाते. अधीरा सत्यविनायक कांबोटे संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे फिल्डर आहे आणि बघा, रनआउट खूप महत्त्वाचे आहेत. एक सिंगल रन्स पण तुम्हाला इकडे खूप मॅटर करतील. पहिली मॅच जॉर्ज स्टार्स कल्याण त्यांच्या विरुद्ध अधीरा सत्यविनायक कामोटे. पहिली क्वार्टर फायनल. इनिंग ब्रेक्समध्ये दुसऱ्या क्वार्टर फायनलचा टॉस केलं जाईल, याची पण नोंद घ्या मित्रांनो. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे बॉल ट्रॅव्हल होईल, एक सिंगल रन. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडी मिसफील्ड. आणि आकाशने भाईनी पण तिकडे चान्स घेतला की स्ट्राईक हँडला फेकी करूयात. पहिली ओव्हर संपली आणि बिनबाद 6 रन. म्हणजे चांगली पार्टनरशिप इकडे केली आहे. आज नॅशनल स्पोर्ट्सला पण आपण ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. म्हणजे सर्व नॅशनल स्पोर्ट्सची सर्व टीम खूप चांगलं कार्य करते. 4 दिवस आणि आज अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. अधीरा सत्यविनायक कांबोटे त्यांच्या विरुद्ध जॉर्ज स्टार कल्याण हा संघ आज इकडे इन ॲक्शन मध्ये आहे. पहिली ओव्हर संपले, 6 रन. चंद्रकांत भावर पण आमच्या सोबत आहेत. त्यानंतर स्वप्नील, ओमकार, त्यानंतर आदित्य, दिवेश, वैदांत, आज सर्व धनंजय कवाइन त्यांची पूर्ण टीम नॅशनल स्पोर्ट्स या चॅनलला आपण आज लाईव्ह पाहतोय. पहिली ओव्हर संपली आणि 6 रन. बॉलिंगसाठी देवाच्या हातामध्ये बॉल दिला आहे. अजून एक वेगवान गोलंदाज ज्यांनी पण खूप चांगली कामगिरी केली आहे. जॉर्ज स्टार कल्याण त्यांच्या विरुद्ध टीम अधीरा सत्यविनायक कामोटे. अशी पहिली क्वार्टर फायनल. अंडरआर्म क्रिकेटचं एक विश्व वेगळं आहे. अंडरआर्म क्रिकेट खेळणं सोपं नाही आहे. बॉलिंगसाठी देवा, स्ट्राईक हँडला बॅटर ऋतिक. नो बॉल. आणि तिकडे
प्लस झालाय तिकडे जरूर देवाने कुठेतरी चुकी झाली आहे बघा. 30-35 पण या ग्राउंडवर खूप आहे बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म. या बॉलवर समोर खेळले गेले लोअर फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चांगली कॅच कलेक्ट करत असताना आकाश गुरवला तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. गुड कॅच. ऋतिकने एक चांगली कॅच पकडली डीप मध्ये. गुड कॅच ऋतिक. थोडं तिकडे कॅच पकडणं डिफिकल्ट होतं. न्यू बॅटर राजन प्रजापती येत आहेत मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणि तिकडे कॉल दिला गेलाय आणि 3 रन. बघा हे रन खूप महत्वाचे आहे तिकडे आणि ह्या रनवर तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. तब्बल रन्स होतील 11. 111. 11 रन 1 विकेट आणि 1 ओव्हर 1 बॉल म्हणजे 1-1-1-1 सगळीकडे दिसतंय. व्हाईट ट्रॅक व्हाईट टी शर्ट आजच्या दिवसामध्ये चांगलं बघायला पण मजा येईल. 76वा आज प्रजासत्ताक दिन सर्व भारत देशामध्ये साजरा केला जातोय. त्या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल देवाच्या माध्यमातून चुकी होतीये. बॅक टू बॅक एक्स्ट्रा रन्स कुठेतरी मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकतात टीम जॉर्ज स्टार. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला ऋतिकने. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेलेत. विकास कांबळेचे चांगला बॉल तिकडे क्षेत्ररक्षण पाहिलं गेलंय. डॉट बॉल. 13 रन झाली धाव फलकावरती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा देवा स्ट्राईक एंडला राजन. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड समोर खेळले गेलेत तिकडे. रन मात्र पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. बघा मॅच मध्ये अधीर सत्यविनायक कामोठी संघ पण आहे. आता मॅच फक्त सिंगल डबलने मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि एक चांगली बॅटिंग चांगली इनिंग बिल्डअप झाली तर मॅच बनू शकते. या बॉलवर स्लोअर वन आणि तिकडे जाळ्यामध्ये फसला गेला. गुड कॅच. प्रवीण पाटील तिकडे होते आणि खूप चांगली कॅच पकडली गेली प्रवीणने. स्वतःला तिकडे झुकून दिला आणि वेल ट्राय. बघा तुम्ही प्रयत्न करा यश तुम्हाला नक्की आणि ते प्रवीणने दाखवलं. कॅच ऑफ द मॉर्निंग. कॅच पकडली प्रवीणने. प्रॉपर टायमिंग केलं होतं पण प्रवीण तिकडे होते आणि बॉडी बॅलन्स केलं. 14 रनवरती 2 विकेट गेलेत. नवीन बॅटर सुमित मोरे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बघा पार्टनरशिपची गरज आहे कारण की मॅच आता थोडीफार बॅलन्स आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. टॉससाठी दोन्ही टीम यानंतर इनिंग ब्रेक्समध्ये तयार राहा. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक्समध्ये लगेच आपण टॉससाठी यायचं याची नोंद घ्या. आणि पहिली ओव्हर संपली आहे. देवाने एक्स्ट्रा टाकले जरूर बट विकेट मिळाली त्यानंतर कुठेतरी स्कोर थांबलाय. फोर्टीन. टीम जम्बो आणि त्यांच्या विरुद्ध प्रतिमिलमन रॉयल चेंबूर आपण तयार राहायचंय.
नितीन मोरेच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल दिला आहे. बघा पहिली ओव्हर चांगली आली होती, पण त्यानंतर एक्स्ट्रा रन्स आले, रन्स पुढे गेले, विकेट आल्यात. दोन्ही टीम आता बॅलन्स चालू आहेत. स्ट्रायकेटला राजन प्रजापती. पहिलाच बॉल फटका तिकडे फसला गेलाय आणि थांबवलंय पुन्हा एकदा नितीनने. अर्नाळा वसई विरार त्या परिसरातील खेळाडू आहेत, खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. नितीन या बॉलवर देखील सिंगल. हे रन खूप महत्त्वाचे आहेत. आणि अधीर सत्यविनायक कामोडे संघ पण आतापर्यंत ही टुर्नामेंट खेळल्या तर बॉलिंगच्या जोरावर त्यांनी खूप चांगल्या मॅचेस कव्हर केल्यात. पहिली मॅच मला अजूनही आठवते, क्लोज मॅच झाली होती आणि आकाश गुरवने खूप चांगली बॉलिंग केली, त्यामुळे दत्त इलेव्हन सायन्स संघ तिकडे कुठेतरी थांबला होता. या बॉलवर देखील खूप चांगला स्ट्रोक खेळले गेले. सुमित तिकडे रन सिंगलने पुढे जाईल. 16 लॉस ऑफ 2 विकेट. इनिंग ब्रेक्समध्ये जम्बो टीम आणि प्रतिम इलेव्हन रॉयल चेंबूर कॅप्टन टॉससाठी तयार राहा. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तर कंप्लीट केले गेले. प्रवीण तिकडे आहेत. या बॉलवर देखील कॉल दिला गेला. थोडे फॉर्मलिंग झाले आणि एक सिंगल रन. अमित गार्गेंची पण मेहनत या क्रीडा स्पर्धेवरती दरवर्षी लागले. आज मंदिरात जाऊन टिक्का वगैरे लावूनच आलेत. आणि माहीमचा महाराज चषक आपलं चांगलं झालं पाहिजे, त्यासाठी पूर्ण नवप्रकाश तरुण मित्रमंडळ, टोटल स्पोर्ट्सनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. त्यानंतर नॅशनल स्पोर्ट्स, इंटरनॅशनल स्पोर्ट्स नाव पाहिजे होतं, कारण की आज महाकाल स्पोर्ट्सचा देखील आभार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट आहे. आता ती बॅट कोण घेऊन जाईल आणि त्या बॅटिंगने बॅटिंग करेल. स्ट्राईक एंडला राजन. कॅश प्राईज पण आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर. गुड जॉर्ज राजन. राजन एक कॅपेबल प्लेअर आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे की कुठे ना कुठेतरी टच देण्याची, बट आता सिंगल डबलची बॅटिंग खूप महत्त्वाची आहे. या बॉलवर देखील एक सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. हे रन खूप मॅटर करतात या ग्राउंडवर. म्हणजे या ग्राउंडवर 55 चेस होताना पण पाहिलं आहे आणि 24-25 पण फाईट होताना मॅचेस पाहिल्या गेल्यात. त्यामुळे 20-20 20 रन झालेत आणि 2 विकेट गेलेत. कंटिन्यू 4 क्वार्टर फायनल होणार आहे, त्याची पण मित्रांनो नोंद घ्या. दरवर्षी आपला जो असतो तो तसंच फ्लोने आपण मयुरेश पाटील येतात बॉलिंगसाठी. चांगले बॉलर आहेत मयुरेश पण. आणि सामना करतील आता सुमित, त्याच्या सोबतीला राजन. मॅच अगदी क्लोज आहे. 21 लॉस ऑफ 2 विकेट. 4थी ओव्हर चालू आहे. स्ट्राईक एंडला सुमित. या बॉलवर देखील फिल्डर तिकडे आहेत आणि डॉट बॉल. बघा रन्स महत्वाचे आहेत, एक एक रन खूप महत्वाचे आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा मयुरेशने खूप चांगलं लाईन लेंथ पकडली आहे. गुड बॉलिंग मयुरेश. चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करतात आतापर्यंत आणि मॅच चालू ठेवले त्यांनी. या बॉलवर समोर खेळले गेले. बॉल हवेत जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, विकास कांबळे जज करतायत. बॉल झाडाला लागून आतमध्ये आलाय. दुसऱ्या रनचा कॉल दिला गेला, तिसऱ्या रनचा कॉल दिला गेला आणि बॅटर आउट.
बॅटिंगसाठी राजन, बॉलिंगसाठी मयुरेश. नॉट स्ट्रायकिंगला सॅम्युअल येतात बॅटर. 23 लॉस ऑफ 3 विकेट. या बॉलवर समोर चान्स घेतला गेला, बॉलवरून तिकडे बाउन्स निघून जाईल आणि बॉल जाईल. 2 रन. बघा राजनला सिंगल थोडं त्याच्या डिक्शनरीमध्ये न्यू बॅट्समन निखिल पाटील येतात मैदानाच्या आतमध्ये. बघा 5 ला 5 जरी आला तरी खूप आहे या ग्राउंडवर. 30-35, 30-32 पण खूप आहे ग्राउंडवर. जर बॉलिंग अटॅक चांगला असेल तुम्हाला डिफेंड करू शकता. प्रवीणचा सामना करतील निखिल. या बॉलवर सिंगल, सेन्सिबल फटका. तिकडे डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन. 27 रन झाले धाव फलकावरती. नितीनची एक चांगली ओव्हर, तेव्हानी चांगलं कमबॅक केलं. मयुरेश पाटीलचा एक चांगला स्पेल. आता पुन्हा एकदा प्रवीण. जॉर्ज 11 स्टार्स. या बॉलवर देखील सिंगल खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अगदी धीम्या गतीचा बॉल, त्याला अगदी पूर्ण प्रेमाने फटका खेळत असताना निखिल. रन 1 ने पुढे जाईल. 28 रन झालेत. बॅटिंगसाठी निखिल. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि तिकडे बॅटर आउट. निखिलला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बघा पिचिंग खूप चांगली ठेवली प्रवीणने. पूर्णपणे मागे पिचिंग ठेवली गेली. म्हणजे बॅट्समनला पुढे थोडं कष्ट करून 6 मार पण कष्ट करून मार. त्यामुळे 6 मारणं थोडं डिफिकल्ट होतं. हवेत बॅट फिरवली आणि कॅच आउटमध्ये बॅटरला बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर हार्दिक. याच परिसरातील खेळाडू आहेत आणि ह्याच ग्राउंडवरती तयार झाले आणि खूप चांगलं मुंबईतलं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळत आहेत. बट आता टीमला गरज आहे एका दुसऱ्या मोठ्या स्ट्रोकची. त्याचबरोबर सिंगल रन्स पण चालू ठेवणं गरजेचं आहे. फिनिशिंग टच कुठे दिला तर 30-32 पण या ग्राउंडवर खूप असणार आहे. बॉलिंगसाठी प्रवीण. प्रवीण एक मॅजिक बॉलर आहेत. नेहमीच त्यांना मी टायमिंगला बॉलिंग करताना नेहमीच पाहिलंय. या बॉलवर व्हाईट बॉल. चांगल्या पद्धतीने जज केलं तिकडे बॉल. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. बघा प्रवीणने पहिले 3-4 बॉल स्लो टाकले बट नंतर थोडा फास्ट पकडला. आज मेगा ब्लॉक पण आहे. सकाळी मेसेज वाचला अंपायर आमचे बाबू सरांचा की मेगा ब्लॉक आहे, थोडं लवकर निघा मित्रांनो, कारण की कुठे पोहोचायचं असेल तर आपल्याला थोडं लवकर निघणं गरजेचं आहे. 29 वरती 5 विकेट गेलेत. या बॉलवर देखील मैदान सोडावं लागेल आणि तिकडे गुड बॉलिंग प्रवीणने चांगली ओव्हर टाकली. शेवटची ओव्हर खूप महत्त्वाची होती आणि इकॉनॉमी बॉलिंग केली. एक 5 मिनिटं आपण ब्रेक घेणार आहोत. लगेच टॉससाठी या दोन्ही कॅप्टन जम्बो आणि टीम प्रतिम 11 रॉयल चेंबूर. रुपेजी सागवेकर कतारवरून आज ही मॅच आणि ह्या टुर्नामेंटसाठी त्यांचं पण नेहमीच सहकार्य राहिलं आहे. आम्हाला मार्गदर्शन नेहमीच करत असतात रुपेजी सागवेकर. आपलं पण अवारे डायरेक्ट कतार टू माहीम, माहीम टू कतार, आणि त्यांचं पण मंडळावरती एक प्रेम राहिलं आहे. जम्बो संघ पण तिकडे तयार आहे आणि आमचे अमित घारगे ओमकार साटम आणि एका साईडला करण पाटील. जम्बो विरुद्ध प्रतिम 11 रॉयल चेंबूर. टॉस जिंकलाय जम्बो.
आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला टीम जम्बो. यानंतर देखील एक फाईट मॅच आहे, पण 30 रनचा पल्ला गाठायचा आहे टीम जॉर्ज स्टार. चला वळूयात मॅचच्या दिशेने. अधिरा सत्यविनायक कामोटे संघ देखील मॅच सोडणार नाही. त्यांच्या विरुद्ध जॉर्ज 11 स्टार, विकास कांबळे, त्यांच्याबरोबर आकाश घुरसाळे भाई, कल्याण भांडूप अशी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बघूयात कुठल्या बॉलवर जबाबदारी दिली जाईल. डोंबिवली आणि भांडूप. आणि भाईने स्माइल केले. पहिल्या दिवशी नव्हता भाई, पण आता या मॅचमध्ये थोडं भाईला पण प्रूफ करावं लागेल. बॉलिंगसाठी पहिलीच ओव्हर घेऊन हार्दिकच्या हातामध्ये बॉल दिला आपल्या होम ग्राउंडवरती. हार्दिकला पण स्वतःला चांगली बॉलिंग करावी लागेल. बॉल टू बॉलची मॅच आहे. 30 बॉलमध्ये 30 धावा करायच्या. स्ट्राईक एंडला विकास कांबळे, चकुला. लेट्स प्ले गेम ऑन. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 30 बॉल 30 करायचा आहे. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर, वाईट बॉल. सुरुवात चांगली झाली आहे जॉर्ज 11 स्टार संघासाठी. आता मॅच त्याच फ्लोमध्ये पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर पुन्हा एकदा वाईट बॉल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चुकी होते. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे. आणि बॅक टू बॅक 3 वाईट बॉल. थोडा हार्दिक आपण पाहिलं तर शोल्डर डाऊन आहेत. मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी विकेट, डॉट बॉल खूप महत्वाचे आहेत. विकास आणि आकाश मात्र आता दोघं चांगल्या अंदाजामध्ये कामगिरी करणं गरजेचं आहे या मॅचमध्ये.
कुठेतरी सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. मॅचमध्ये बघा पहिले 3 रन एक्स्ट्रा आलेत. हार्दिकला थोडं कमबॅक करणं गरजेचं आहे. सुशांत राणे थोडंफार इकडे अनुभव शेअर करतात की ही मॅच खूप महत्त्वाची आहे. सेमीफायनल खेळायचं तर या मॅचमध्ये तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे. काल भारतीय संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली. तिलक वर्मा काल मुंबई आणि जम्मूची रणजी ट्रॉफी पण खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडला विकास, बॉलिंगसाठी हार्दिक, स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विकासने सिंगल रन, म्हणजे पहिल्याच बॉलवर बाउंड्री आली असं गृहीत धरावं लागेल, कारण की 3 एक्स्ट्रा टाकले आणि 1 सिंगल. संपूर्ण देशभरामध्ये 76वा प्रजासत्ताक दिन. या बॉलवर विकासने चान्स घेतला गेला, तिकडे डॉट बॉल. 1-1 रन तेवढाच महत्वाचा ही मॅच जिंकण्यासाठी दोन्ही टीमला खूप महत्वाचे आहे. डॉट बॉल, रन, विकेट. या बॉलवर सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सुमित तिकडे पोहोचलेत. पहिल्या ओव्हरने चांगली सुरुवात केली टीम जॉर्ज 11 स्टार. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आकाश भाई चांगले बॅटर आहे डोंबिवलीचे. सिंगल डबल खूप चांगली बॅटिंग करतात आणि क्षमता आहे. चांगली इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा तिकडे रन. डिक्लेअर झोनमध्ये सिंगल. 7 धावा झाले धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इकडे पण सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिली ओव्हर संपली आणि बिनबाद 9 धावा झाले धावफलकावरती. जॉर्ज 11 स्टार मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये कमबॅक करताना पाहिले गेले. आता 21 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. क्रुशल मॅच आहे. कुठेतरी एका दुसऱ्या बॉलरला जबाबदारी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. एका दुसरी ओव्हर जर चांगली आली तर अधीर सत्यविनायक कांबोडी संघ देखील मॅचमध्ये येऊ शकतो. बघा कुठेतरी एका बॉलरने चांगली इकॉनॉमी बॉलिंग केली, विकेट आली तर मॅचमध्ये तोही संघ येऊ शकतो. पण आता विकास आणि आकाशला माहिती आहे की आपण मॅचमध्ये आहोत. सिंगल डबलनी देखील आपण मॅचमध्ये इझिली पकड निर्माण करू शकतो. फक्त सेन्सिबल बॅटिंग खूप महत्त्वाची आहे. बॉलिंगसाठी आकाश गुरव येतात. शाने खूप चांगली बॉलिंग या क्रीडा स्पर्धेमध्ये यावर्षी पाहायला मिळाली. आपली स्लो स्पिन आणि बॅटिंग कुठे ना कुठेतरी या वर्षी कुठेतरी आकाश या क्रीडा स्पर्धेमध्ये कमी पाहायला मिळाली. बट बॉलिंगने खूप चांगली कामगिरी केली. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. कल्याण प्रीमियर लीग पण यावर्षी गाजवली आणि अफलातून कामगिरी करत असताना आकाश गुरव सध्या मॅन इन फॉर्ममध्ये आहे. स्ट्राईक एंडला विकास कांबळे, चकुला. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला तिकडे आणि सिंगल रन. डबल डीजी मध्ये 10 रन झाली धावफलकावरती. 1-1 रन खूप महत्वाचा आहे. अजूनही 20 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम जॉर्ज 11 स्टार. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. सिंगल रन मिळेल. रन झालेत 11.
या बॉल देखील आकाशने थांबवलं गेलंय. बघा असे एक एक डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक करतील नक्कीच. थोडी मॅच शांत चालू आहे, ती मॅच थोडीफार ऑन करणं गरजेचं आहे. अधीर सत्यविनायक कांबवडे त्यांच्या विरुद्ध जॉर्ज 11 स्टार कल्याण. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला चुकी झाली कुठेतरी आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कुठेतरी जो थ्रोबॅक पाहिजे होता तो मात्र इकडे मिळवलाय आणि विकेट विकेट आली आहे. न्यू बॅटर रोहन चिल्ले तर मैदानाच्या आतमध्ये. स्कोर आतापर्यंत झालाय 12 रन्स झाले, अजून 18 रन्सची गरज आहे. चांगली बॉलिंग केली आकाशने, इकॉनॉमी बॉलिंग केली, आतापर्यंत थांबवलं गेलंय आणि अजूनही मॅच संपलेली नाही. स्ट्राईक एंडला रोहन चिल्ले. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर. रोहन चिल्ले मॅन इन फॉर्म 6 रनसाठी परफेक्ट टायमिंग केलं गेलं आणि आले मात्र प्रॉपर लेग ब्रेक रीड केला आणि चान्स घेतला. 6 रनने स्कोर पुढे जाईल तिकडे. शेवटच्या बॉलवर रोहनने बघा प्रेशर किती असू दे, विकेट गेला पण हरकत नाही, मी माझा परफॉर्मन्स करणार. रोहनने प्रॉपर चान्स घेतला लेग ब्रेकला. गुड स्ट्रोक. आणि मॅच अजूनही संपलेली नाहीये. 18 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं राहुल ठाकूर येत आहेत, पेनचे चांगले खेळाडू आहेत. पहिलाच बॉल आणि तिकडे चुकी झाली आहे आणि 2 रन तिकडे मात्र मिळतील. वाईट +1 2 मात्र रन मिळतील. 20 रन झाली त्या फलकावरती. या बॉलला देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन कॅल्क्युलेटिव्ह बॅटर आहे, त्याला माहिती आहे की मॅच कधी इकडे या ग्राउंडवर फिरू शकते, त्यामुळे सेन्सिबल इनिंग खेळणं गरजेचं आहे. अजूनही 9 रन्सची गरज आहे. या बॉल देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉल. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. सुशांत तिकडे आहेत, एक सिंगल रन मिळेल. 22. बावीस धावा झाले धाव फलकावरती. 3 बॉल. इकडे पण कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे आणि रन 1 ने पुढे जाईल. 23 धावा झाल्या धाव फलकावरती. या बॉलवर चान्स घेतला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि तिकडे 4 रन. या बॉलवर चान्स घेतला गेला. डीप मध्ये बॉल
3 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. आणि विकास चान्स घेत होता की एक विनिंग स्ट्रोक बघायला मिळेल का. आणि 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 3 रनची गरज आहे फक्त. या बॉलवर व्हाईट बॉल. सुशांत येतात बॉलिंगसाठी. औपचारिकता शिल्लक आहे आणि पहिल्या सेमीफायनलमध्ये जागा निश्चित केली. जॉर्ज 11 स्टार कल्याण. या बॉलवर रोहन चिलेने विनिंग स्ट्रोक पाहायला मिळेल का. आणि यस विनिंग स्ट्रोक रोहन चिले. वेल बॅटिंग वेल प्लेड विकास कांबळे. आणि पहिल्या सेमीफायनलमध्ये संघ जाऊन पोहोचतोय. जॉर्ज 11 स्टार कल्याण. या बॉलवर रोहन चिलेने विनिंग स्ट्रोक पाहायला मिळेल. अभिनंदन खूप साऱ्या शुभेच्छा सेमीफायनल मॅचसाठी हार्ड लक टीम अधीरा सत्यविनायक कामोडे. आणि नेक्स्ट मॅच क्वार्टर फायनल जम्बो विरुद्ध प्रतिम 11 रॉयल चेंबूर. टॉस जिंकला जम्बोने आणि फिल्डिंगचा डिसिजन घेतला गेलाय. चांगली मॅच यानंतर पण पाहायला मिळेल.